राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीआधी शेतकरी, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांना वेगवेगळी आश्वासनं दिली होती। मात्र ही आश्वासनं राज्य सरकारने पाळली नाहीत असा आरोप करत आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जालन्यात चक्का जाम आंदोलन करण्यात आलं। छत्रपती संभाजी महाराज उद्यानासमोर हे आंदोलन करण्यात आलं असून या आंदोलनात शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते। आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी जालना अंबड रोडवरील वाहतूक रोखून राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला। छत्रपती संभाजीनगरमध्ये मागील काही दिवसांपासून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे क्या हुआ तेरा वादा हे साखळी उपोषण सुरू असून त्यात विविध प्रकारे आंदोलन करण्यात येत आहे। याच अनुषंगाने छत्रपती संभाजीनगरमधील बाबा पेट्रोल पंप येथे रस्ता रोको चक्काजाम आंदोलन करण्यात आले। राज्यभरात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असून ठाकरेंची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना कधीही एकत्र येऊ शकणार नाही असे भाकीत भाजपाचे महामंत्री विजय चौधरी यांनी केले। जोपर्यंत उद्धव ठाकरेंचे ड्रायव्हर संजय राऊत आहेत तोपर्यंत ठाकरेंच्या शिवसेनेला 100% गळती लागणार हे निश्चित। हाच संजय राऊत मस्जिदीवरचा भोंगा आहे। याच्यामुळे उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार विकले आणि हिंदुत्व सोडून काँग्रेसच्या विचारांशी सलगी केली, तर दुसरीकडे राज ठाकरे हे प्रखर हिंदुत्ववादी आहेत। म्हणून परस्पर विसंगती कशी जोडणार असा प्रश्न महामंत्री विजय चौधरी यांनी केला। ते एकत्र येत आहेत, येतील किंवा नाही येतील हा चरतरचा प्रश्न आहे। परंतु जोपर्यंत उद्धवजींचा ड्रायव्हर संजय राऊत आहेत तोपर्यंत उबाटा सेनेला या ठिकाणी 100% गळती निश्चित आहे। आणि मला असं वाटतं की 5 वेळचा हा नमाजी मशिदीवरचा भोंगा ज्यांच्यामुळे उद्धवजींनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार विकलेत, हिंदुत्व सोडलं आणि काँग्रेसच्या विचाराशी त्यांनी सलगी केली, तर दुसरीकडे राजजी ठाकरे हे प्रखर हिंदुत्ववादी, हे परस्पर विसंगती कशी जोडेल हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे। संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी नाशिक शहरात दाखल झाली असून नाशिक प्रशासनाच्या वतीने पालखीचे जंगी स्वागत करण्यात आले, तर पादुकांचे दर्शन घेण्यासाठी नाशिककरांनी मोठी गर्दी केली होती। नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची पत्नी तसेच नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त मनीषा खत्री यांनी दर्शन घेऊन टाळ हातात घेऊन दिंडीमध्ये सहभागी झाले, तर आज पंढरपूरकडे दिंडीचे प्रस्थान होणार आहे। बच्चू कडू यांच्या अमरावतीमध्ये सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला 5 दिवस उलटून गेलेत। या आंदोलनाचे पडसाद आता भंडाऱ्यातही उमटू लागले। पवनी येथील प्रहारच्या कार्यकर्त्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून वीरुगिरी आंदोलन केले। या आंदोलनामध्ये दिव्यांग बांधवांसह प्रहारचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। दरम्यान पवनी पोलिसांनी सर्व प्रहार कार्यकर्त्यांना ताब्यात घेत सूचना पत्रावर सोडून आंदोलन थांबवले आहे। याचं मागचं कारण असं आहे की मागील दिनांक 8 तारखेपासून आमचे दैवत बच्चू कडू साहेब हे शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे आणि दिव्यांगांचा मानधन वाढला पाहिजे आणि याच्यानंतरही सुद्धा 17 मागण्या घेऊन उपोषणाला अन्नत्याग उपोषणाला बसलेले आहेत। परंतु ह्या सरकारला जाग येत नाहीये। त्याच्यामुळे पूर्ण महाराष्ट्रातील प्रहारचे कार्यकर्ते आपापल्या गावामध्ये आपापल्या तालुक्यामध्ये आम्ही असेच आंदोलन आता सुरू करू, कारण आम्ही गांधीजीलाही मानणारे आहोत आणि भगतसिंगालाही मानणारे आहोत। परंतु 4 दिवसापासून गांधीगिरीचं आंदोलन आणि उपोषण बच्चू भाऊ यांचा सुरू आहे।
परंतु आतापर्यंत सरकारचा कोणताही प्रतिनिधी त्या स्थळी मोजरीला अजूनपर्यंत गेलेला नाही आहे आणि बच्चू कडू साहेबांची तब्येत आता अत्यंत बिघडत चाललेली आहे। आम्ही या आंदोलनातर्फे सरकारला सांगू इच्छितो की जर तुम्ही लवकरात लवकर ह्या आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या आणि बच्चू कडू साहेबाला जरी थोडासाही धक्का लागला तरी पूर्ण महाराष्ट्र पेटवल्याशिवाय हे प्रकारचे कार्यकर्ते आणि हे अपंग आणि शेतकरी उगेमुगे बसणार नाही। म्हणून सरकारला आमची अशी विनंती आहे, सरकारने निवडणुकीच्या पहिले आपले मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब मोठ्या मोठ्या जोरात सांगत होते शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कोरा कोरा। आता कुठे गेला कोरा कोरा? आता तुम्ही बोला, आता कोणी बोलायला तयार नाहीये। जे दिव्यांग अपंग ज्यांना बोलता येत नाही, त्यांना चालता येत नाही, त्यांना 1500 रुपयात काय भागतो? आमची मागणी आहे की त्यांना 6000 रुपये महिना द्यावा, परंतु सरकारला या गोष्टीचा काहीही फरक पडत नाही। कोणी मेला आणि कोणी गेला तरी त्यांना फरक पडत नाहीये। म्हणून आमची या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सरकारला चेतावणी देतो। आज आम्ही टाकीवर चढून शोले आंदोलन करायचा प्रयत्न केलो, पण पोलीस प्रशासन आम्हाला चढू देत नाहीये। त्याच्यामुळे आज आम्ही गांधीगिरीने करत आहोत, पण याच्यानंतर जर लवकरात लवकर सरकारने जर या गोष्टीची बाब घेतली नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर चक्का जाम पूर्ण आम्ही करून घेऊ, एवढंच सांगू इच्छितो। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बीडच्या मसाजो गावात सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची आणि समस्त ग्रामस्थांची भेट घेतली। या दरम्यान संतोष देशमुख यांची मुलगी वैभवीला अभ्यासासाठी सरनाईक यांनी लॅपटॉप भेट दिला, तर तिच्या पुढील शिक्षणाचा देखील खर्च सरनाईक करणार आहेत। दरम्यान मंत्री सरनाईक यांनी देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची माहिती कुटुंबियांकडून जाणून घेतली।